तुम्हाला आंदोलन आलं की साहेब. हे मी माझ्या मनचं नाही ना बोलत. हे शेतचं लिहून दिलेलं हे सगळं आहे आमच्याजवळ, फक्त आम्ही बाहेर काढी ना वेळ आलं काढू. हे सरकारचेच फायले हे त्यांनीच दिलेले. केसेस मागं घेऊ, गुन्हे मागं घेऊ, म्हणजे करून दिले. किती वर्ष दम काढायचं आम्ही? याचा आता ते 58 लाख लोक असू शकत नाही. ती सगळे सोयरीच्या आधी सूचना काढलेली तिचं काय एकीकडून. बरं, ओके ओके. तिथं जिथं लागेल तिथं घेतो. त्यांचा जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर देतो मी लिखी. बरं बरं बरं. म्हणजे 12 लाख लोक म्हणतो दिले तेवढे 12 लाख लोक ते 57 लाखामधून बदले आहेत. ओके ओके. असली समिती ना असला जे जास्त का कुठं काहीतरी घुमवायला लागलात लोकाला राव. बरं ओके ओके. असं नसतं चालत. नाही जमणार तुमचं माझं, मला मी उपोषण करणार. चल बरं बरं बरं. निघा जा तुम्ही बी सुखासुखी. ओके तुम्ही माझ्या समाजाचे करू द्या मला उपोषण. जा. बरं ओके. थँक्यू. त्या नोंदी ज्या आहेत त्या इंडिव्हिज्युअल नाही आहेत. आता जवळजवळ 57 लाखापैकी त्यांचं म्हणणं आहे न्यायमूर्ती तेच पाहत होते. जवळजवळ 38 ते 40 लाख 38 लाख लोकांनी ऑलरेडी दाखले घेतलेले आहे. ते 12 लाख नाही शोधले, नोंद शोधल्या त्यांनी, पण ते व्यक्तिगत 58 लाख लोकांच्या नाही त्या. माझ्या नावावर समजून घ्या 20 नोंदी आहेत. देतो तुम्हाला डाटा. मी दवाखान्यातच मागितला होता, तुम्ही दिला नाही. आणखी आपण त्याच्यावर चर्चाच केली नाही. मी दवाखान्यात सांगितलं होतं मला 58 लाख नोंदीचा डाटा द्या. हवतो तुम्हाला मग त्याच वेळेस दवाखान्यात सांगितलं. जमिनी जातो डाटा. कोणता डाटा देतो? गाव वाईज देतो, तालुका वाईज देतो, जिल्हा वाईज देतो. काय होतं साहेब, आमच्या मुलावर घाव येतो वेळेवर. असं होतं. काय होतं की अधिकारी करणार नाही मी तुमची. नाही तुम्हाला म्हणतच नाही मी. आज तुम्ही इथं आलात आम्ही तुम्हाला म्हणणारच नाहीत, यांना नाही तुम्हाला नाही. आणि जी रिअल परिस्थिती ती तुम्हाला सांगायला लागलो. अधिकारी हे मंत्र्यांच्या पुढे पुढे यांना करावंच लागतं नाविलाजी. तुम्ही समजा तुम्ही म्हणले पर्सनल नका घेऊ, तुम्ही म्हणले की चल असं 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 ते म्हणतो हो अशा अशा झालं. म्हणजे त्यावेळेस तुम्ही आम्हाला 2दा प्रोसिडिंग दिली तुम्ही, म्हणजे सरकारने 58 लाख नोंदीची. आम्ही फक्त विचारतोय प्रमाणपत्र कुठे आहेत. मग तुम्हाला जरी दिलंय 58 लाखाचा मी जर डाटा तुम्हाला दिला टोटल की 58 लाख नोंदी कशा आहेत, किती लोकांना त्याच्या दाखले मिळाले, तालुकानीय दाखले तुम्हाला यादी करून दिली चालेल का? मी माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 58 लाखाचे नावं आम्हाला द्या. देतो ना आम्ही आमच्या फोन 58 लाख नाव 58 लाख नावं नाही आहेत. नोंदीच 58 लाख राज्यात निघाल्यात. नाही नोंदी निघाल्या पण एकाच्या नावावर 10 नोंदी आहेत. नाही एक पण नाही म्हणतात की म्हणजे माझं जे ते 7/12 एक नाव सापडलं, एक रजिस्ट्री नाही बाबा. सगळे मुली मी सांगतो नाही. आम्ही 3दा विचारलं, जसं आता साहेबाला विचारलं सगळ्यांनी मी सुद्धा की नोंदी किती निघाल्यात हे खरं खरं सांगा. तुम्ही 10 लाख म्हणले तरी मान्य करू, 58 लाख म्हणले तरी मान्य करू. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 57 लाख होते, 54 लाख होते त्यावेळेस. 54 लाख होते. गेली इकडं थोडा गैरसमज झाला. नाही गैरसमजच नाही. आता प्रोसिडिंग दाखवतो, मग दाखवलं तुम्हाला ती. आपल्याला सगळ्या रेकॉर्ड 57 लाख प्रोड्यूस करून देतो ना, बाय फरकेशन करू. 57 लाख नाही ना, तुम्ही असं करून गेले ना 10 वर्ष आमची याच्यातच. आता ते दाखवलं तुम्हाला. ती सरकारनं अभिप्राय दिलेला आहे. आम्ही सांगितलं 54 लाख नोंदी सापडल्या. तर सरकार मागणीत काय लिहितं लेखानं, सरकार 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे व याचा लाभ त्यांच्या नातेवाईकांना मिळावा. 54 लाख नोंदीची आमची मागणी. अभिप्राय काय दिला आम्हाला, मी विचारलं होतं खरं सांगा 54 लाख आहेत का. तर सरकार काय म्हणतं, राज्यात आतापर्यंत एकूण 57 लाख नोंदी आढळल्याला सरकार म्हणते. मी किती म्हणतोय त्याच्यापैकी 37 लाख पूर्वी प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. ते काय म्हणतात आता ती लिहितच आहे. आता ते म्हणते त्याचे छटून 12 लाख झाले आणि इथं म्हणते 39 लाख वाटले. म्हणून 12 लाख 10 ते 12 लाख ऑफर प्राप्त झाले असून असं तरी म्हटलंय. पण 57 लाख म्हणजे 57 लाख लोक लाभार्थी नाही त्या अर्जाचे. एका माणसाने 20 नोंदी असू शकतात, 10 असू शकतात. म्हणून माझी विनंती काय, तुम्हाला टोटल डाटा वाटला तुम्हाला त्याच्याकडून जिल्हानी आहे, तालुक्याने आहे, गाव नाही. त्यावेळेस 54 लाख नोंदी होत्या. त्यावेळेस चंद्रकांत दादा पाटील बहुतेक अध्यक्ष होते, बहुतेक मला आठवत नाही. तर आम्ही तिथं सगळ्या मंत्री महोदयांना सचिवांना विचारलं खऱ्या नोंदी किती सापडल्या, संभ्रम नको समाजात. तुम्ही फक्त म्हणा 3च लाख सापडल्या तरी मान्य करतो आम्ही, पण तुम्ही 54 लाख म्हणू नका, हे आकडा लय मोठा आहे. ते म्हणले 54 लाख नोंदी त्या लोकांच्या सापडल्यात. म्हणलं मला लिखी सांगा. मग त्यांनी सांगितलं 57 लाख हे त्यांनी लिहिलं, आम्ही नाही. आणि वितरित केलेलं सुद्धा सांगतायत ते. आता तर ते साहेब म्हणले 12 लाख वाटल्यात तुम्हाला फोनवर. नाही आपलं हे शिंदे साहेब माझं म्हणणं तेच आहे की 58 लाख पैकी साधारण 35 ते 40 लाख दाखले त्याच्या नोंदीचं लाखाचं वाटप झालेलं आहे.
राहिले थोडेफार शिल्लक राहिले ते आता अधिक आहे. नोंदी 58 लाख शिंदे समितीच्या. स्थापन होणे वितरित दाखले 31 लाख आहे. 41 पूर्ण राज्यामध्ये, पूर्ण राज्याचं आहे. शिंदे समिती स्थापन केल्यानंतर 20 दाखले पूर्ण राज्यामध्ये 13 लाख आहे. म्हणजे ही जी आहेत, शिंदे समितीपूर्वी 2700 अर्ज होते. शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर 3 लाख आपण नोंदी 10 अर्ज वितरित केले आणि आपण उपसमिती तर 160 झाले. 39 लाख पडल्याचे 58 लाख मध्ये दिलेच ना, वितरित केले. म्हणून मी काय म्हणतो की मला थोडी वेळ दिला अजून. आता मी लोक बसवतो सगळे अधिकार होतो माझ्या जाणून देतो. नाही, आम्ही ते म्हणतच नाही तुम्हाला. तुम्हाला जे आम्ही तुम्हाला 10 महिन्यापासून